श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 36वा, मायावी सीतेचा इंद्रजिताकडून वध. ओम श्रीराम. श्रीरामांनी मकराक्षाचा वध केला हे ऐकून इंद्रजिताला खूप दुःख होते. मग आता काय करावे हे त्याला काही सुचेना. तेव्हा अचानक त्याला एक युक्ती सुचते की मायेची सीता करून तिचा वध सर्वांसमक्ष करावा. म्हणून मग तो माईक पद्धतीने होम हवन, मंत्रतंत्र, जारण मारण इत्यादी अनेक गोष्टी करतो, परंतु मायावी सीता तयार करता येईना. इथे असं म्हटलंय की मायावी सीता जरी निर्माण करावयाची म्हटले तरी अगोदर खरी सीता कळायला पाहिजे ना. आणि खरी सीता कळणे ही खूप मोठी कठीण गोष्ट आहे. जिथे साक्षात शिवाला देखील खरी सीता कळली नाही, तिथे या मायावी इंद्रजिताला कसे कळणार. मग त्यानंतर हे सगळं इंद्रजिताच्या लक्षात येते की आपण हे श्री शिवास जाऊन विचारावे. तेव्हा तो शिवाकडे येतो व शिवाची भक्ती प्रार्थना करून शिवाला विनंती करतो की मला माईक सीता कशी आहे ते सांगा. तेव्हा शिव म्हणतात की तू आता पार्वतीकडे जा. ती पार्वती त्या माईक सीतेला जाणते. तेव्हा तो इंद्रजित पार्वती मातेकडे जातो व पार्वती मातेला विचारतो. मग ती पार्वती माता त्याला सांगते की अरे, सीता माता ही पूर्ण राममय आहे व श्रीराम प्रभू हे परब्रह्म स्वरूप आहेत आणि त्यांची चित्तशक्ती ही सीता माता आहे. त्यामुळे तिच्यावर कोणतीच उपाधी चालणार नाही. त्यानंतर मग इकडे शिव गुप्तपणे वायुदेवास सांगतात की तू हनुमंतास हे रहस्य सांग. त्यानंतर मग हनुमंत हे सर्व जाणून घेऊन मायावी सीता निर्माण करतात व शिवाच्या स्वाधीन किंवा सुपूर्द करतात. मग शिव त्या मायावी सीतेला त्या इंद्रजिताच्या स्वाधीन करतात आणि त्यानंतर इंद्रजित रणभूमीवर येतो व त्या मायावी सीतेचे केस पकडून गर्जना करतो की मी आता या सीतेचा वध करीन. तेव्हा तिथे ती मायावी सीता आक्रोश करते व हनुमंतही रडण्याचे नाटक करतात. तेवढ्यात तिथे आकाशवाणी होते की हे इंद्रजिता, तुझ्या पापांचा घडा आता भरलेला आहे आणि तुला आता मृत्यूची मिठी पडेल. त्यानंतर हनुमंतही क्रोधित होतात व इंद्रजितावर डोंगर पर्वत शिळांचा वर्षाव करतात. तेव्हा इंद्रजित हतबल होऊन पळून जातो
व एका गुहेत लपून बसतो. इकडे रणभूमीवर इंद्रजिताने सीता मातेस मारले ही वार्ता पसरते व त्यामुळे सर्व वानरसेना रडू लागते. तेव्हा तिथे हनुमंत येतात व श्रीरामास इंद्रजिताच्या मायावीपणाचा सर्व वृत्तांत सांगतात. त्यानंतर मग सगळे शांत होतात. आता आपण पुढील साधकाच्या दृष्टीने हा भाग जो आहे तो आपण पुढील भागात पाहूया. आता आपण या अध्यायाचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे श्रीरामांनी मकराक्षाचा वध केल्यानंतर इंद्रजित खूप दुःखित होतो आणि त्याला आता काय करावं हे काही सुचत नाही. मग त्याच्या डोक्यात इंद्रजित हा शक्तिशाली होता, वरदान प्राप्त केलेलं होता, इंद्राला त्याने जिंकलेलं होतं, इतका तो महान होता. परंतु तो वाईटाच्या संगतीत, वाईटाची साथ देणारा म्हणजेच राक्षस प्रवृत्तीचा होता. त्यामुळे त्याच्या डोक्यात अशी कल्पना आली की आपण मायावी सीता करावी आणि रणांगणावर तिचा वध करावा. तो मायावी सीता बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि मुळात हा इंद्रजित मायावी होता, हा बलवान होता, याने वरदान प्राप्त केले होते. परंतु हे सगळी राक्षस मंडळी मायावी होते, म्हणजे मायावी शक्ती प्राप्त केलेली ही मंडळी होती. त्याच्यामुळं त्याला वाटलं आपल्याला मायावी सीता बनवता येईल. मग त्याने मंत्र तंत्र होम हवन अगदी जारण मारण आदी सुद्धा प्रयोग करून मायावी सीता बनवण्याचा प्रयत्न करतो. परंतु मायावी सीता त्याला तयार करता येत नाही. मग त्याला जाणवतं की आपण हे शिवाला विचारावं. आता इथे सीतेचं खरं स्वरूप यांना कळालेलंच नाही ना. ते खरं स्वरूप शिवाला सुद्धा नीटसं समजलेलं नाही. तिथे हा इंद्रजित कशी काय मायावी सीता करणार? बरं, मायावी सीता करायची म्हणलं तर अगोदर खरी सीता कळाली हवी ना. खरी सीता म्हणजे कोण हे कळायला हवं, कारण खरी सीता ही परब्रह्माची शक्ती आहे. इथे श्रीराम हे स्वतः परब्रह्म आहेत, परब्रह्मच अवतरित झालेलं आहे आणि सीता माता ही त्या परब्रह्माची चितशक्ती आहे. ती चितशक्ती कशी बरं या इंद्रजिताला कळणार? आपण साधकाच्या दृष्टीने तर पुढच्या भागात याचं पाहणारच आहोत. परंतु इथे इंद्रजिताच्या दृष्टीने जरी पाहिलं तरी इंद्रजिताला ही चितशक्ती कशी कळणार? जी चितशक्ती शिवालाही कळू शकत नाही ती इंद्रजिताला कशी कळणार? तरी तो शिवाकडे जातो. तो शिवाला प्रश्न असा विचारतो की मला मायावी सीता कशी आहे ती सांगा. गंमत आहे, त्याने जर असं विचारलं असतं ना शिवाला की मला खरी सीता अधिक कशी आहे ती सांगा, तर शिवाने निदान काही सांगण्याचा प्रयत्न केला असता. पण त्याने प्रश्न असा विचारला आहे की मायावी सीता कशी आहे ती सांगा. मग शिवाला आणखी सोपं झालं ना उत्तर द्यायला. शिव म्हणतात की बाबा मला ते काही माहीत नाही, तू पार्वतीकडे जा, पार्वतीला मायावी सीता माहिती आहे. आता पार्वतीसुद्धा ही शिवाची शक्ती आहे ना, मग शक्तीला निदान मायावी पण माहिती असेल म्हणून तो पार्वतीकडे पाठवतो. तेव्हा पार्वती त्या इंद्रजिताला समजावून सांगते की अरे की त्याला सांगते की सीता माता ही पूर्ण राममय आहे, राम हे परब्रह्म स्वरूप आहेत आणि ती सीता ही त्या परब्रह्माची चितशक्ती आहे. म्हणजे परब्रह्म जेव्हा आविष्कृत होतं, परब्रह्म आविष्कृत नसतं, पण ते जेव्हा आविष्कृत होतं तेव्हा त्याच्या 3 अवस्था निर्माण होतात: सत, चित आणि आनंद. सत म्हणजे सत्य, तेच परब्रह्म, तेच श्रीराम. आणि चित म्हणजे शक्ती, तीच म्हणजे सीतामाता. आणि या दोन्हीही सत आणि चितची नेहमी आनंद अवस्था असते. अशा चितशक्तीला तिचे मायावी पण कसं निर्माण करणारच बाबा तू? म्हणजे माता पार्वतींना सुद्धा हा प्रश्न पडतो की
ती इतकी त्या परब्रह्माची शक्ती आहे, तिचं मायावी रूप तू कसं बनवणार? तिच्यावर कसलीही उपाधी चालत नाही. आणि मग इकडे शिव गुप्तपणाने वायुदेवाला सांगतात की तू हनुमंतांना सांग. हनुमंतांना हे रहस्य माहिती आहे. मग हनुमंत मायावी सीता बनवतील, ती मायावी सीता माझ्याकडे घेऊन येईल आणि मग मी ते इंद्रजिताच्या स्वाधीन करेन. त्याप्रमाणे वायुदेव हनुमंतांना सांगतात. हनुमंत, इथे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. शिवाने, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा, शिवाने वायुदेवांना श्रीरामांकडे पाठवायला पाहिजे होतं ना, कारण श्रीराम ही साक्षात परब्रह्म आहे आणि त्यांची चितशक्ती ही सीतामाता आहे. श्रीराम मायावी सीता बनू शकतात, ज्यांची पत्नी चितशक्ती आहे, सीतामाता आहे, ते मायावी सीता बनू शकणार नाहीत का? किंवा त्यांनी मग थेट सीतामातेकडे पाठवायला पाहिजे होतं ना, की ती स्वतः चितशक्ती आहे, तिचं मायारूप ती तयार करू शकते आणि ती मुळात इथे मायारूप घेऊनच आलेली आहे. रावणाच्या सोबत जेव्हा रावण सीतामात्यांचं अपहरण करतो, तेव्हा जी चितशक्ती रूप शक्ती होती ना, ती तिथे लुप्त होते आणि तिची मायावी स्वरूपच सीतामाता इथे तो रावण घेऊन येतो. रावण त्या मूळ चितशक्तीला घेऊन येऊच शकत नव्हता, कारण तिला स्पर्श करणे म्हणजे रावण तिथेच भस्माचा झाला असता. म्हणून त्या कुटीतनं बाहेर पडताना सीतामाता आपलं मूळ स्वरूप लुप्त करतात आणि मायावी सीतेचं रूप धारण करतात. मुळात त्या सीतेकडं जर शिवाने पाठवलं असतं तर पाठवायला हवं होतं ना, परंतु शिवाने हनुमंताकडे पाठवलेलं आहे. तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. हनुमंत सुद्धा परब्रह्म स्वरूपच आहे, परंतु हनुमंत हे शक्ती स्वरूप आहे. आपण पुढच्या भागात जेव्हा साधकाच्या दृष्टीने पाहू ना, हनुमंताकडेच का पाठवलं त्याचा आता आपण इथे खुलासा थोडक्यात करूया. की साधकाच्या दृष्टीने आपण पाहिलं, परब्रह्माचं आविष्करण होतं तेव्हा त्याच्या 3 अवस्था, सत, चित आणि आनंद. सत म्हणजे सत्य किंवा परब्रह्म स्वरूप श्रीराम, चित म्हणजे सीता आणि त्या दोघांची सतत आनंद असते. ही जी चित शक्ती असते ना, त्या चित शक्तीमधून प्राणाची निर्मिती होते. जेव्हा परब्रह्म हे एकटं असतं आणि त्याला स्फुरण होतं, एकोहम बहुशा, मी एक आहे, मी अनेक होवं, तेव्हा त्याची ही त्रय अवस्था होते, सत, चित, आनंद. ह्या त्रय अवस्थेमधून सत्य खाली उतरतं, ब्रह्मस्वरूपात येतं, चितशक्ती शक्तिरूपाने खाली उतरते आणि चितशक्तीमधून प्राणशक्ती निर्माण होते आणि तिथे ओंकार निर्माण होतो सतमधून आणि त्या ओंकारातून हे विश्वनिर्मिती होते. पण त्या विश्वनिर्मितीला जी शक्ती लागते ती शक्ती म्हणजे प्राणशक्ती, म्हणजे चलनवलन, जिवंतपणा, अस्तित्व, या सगळ्या गोष्टी प्राणशक्तीने निर्माण होतात आणि ती प्राणशक्ती ही चितशक्तीतून निर्माण होते. म्हणजेच सीतामाता ह्या चितशक्ती आहेत आणि हनुमंत हे परब्रह्मस्वरूपच आहे, परंतु ते प्राणस्वरूप आहेत. आणि आपण साधकाच्या दृष्टीने काय पाहतोय, सीतामाता ही परमशांती आहे, श्रीराम हे आत्मस्वरूप सद्गुरू आहेत आणि हनुमंत हे प्राण आहेत. तो प्राण त्या चितशक्तीमधून निर्माण होतो. म्हणून त्या चितशक्तीचं मायावी स्वरूप फक्त प्राण ओळखू शकतो. किंवा कथेच्या दृष्टीने त्या सीतामातेंचं जे चितशक्ती स्वरूप आहे ते फक्त हनुमंतांना माहिती आहे, श्रीरामांना माहिती आहे, परंतु श्रीराम हे श्रीरामातनं चितशक्ती निर्माण होते, त्यामुळे श्रीराम असं करू शकत नव्हते. म्हणून शिवाने वायुदेवांना सांगितलं की हे तू हनुमंतांना सांग, कारण हे रहस्य हनुमंतांना माहिती आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा आपल्या रामायणातनं सुद्धा असा निघून जातो, परंतु आपण त्याकडे जर लक्ष घातलं तर हनुमंतांनाच का सांगितलं, तर ह्याकरता हनुमंतांना सांगितलं की हनुमंत हे रहस्य जाणत होते, कारण हनुमंत हे त्या चितशक्तीतनंच अवतरित झालेले आहेत. कारण सत, चित आणि आनंद हे परब्रह्माची अवस्था आणि हनुमंत हे चितमधून निर्माण झालेले. सत म्हणजे श्रीराम, चित म्हणजे सीता आणि चित शक्तीमधून जे निर्माण झाले ते हनुमंत, म्हणजेच तो प्राण निर्माण होतो आणि आपण साधकाच्या दृष्टीने हनुमंतांना प्राण म्हटलेलं आहे. म्हणून शिव त्या वायुदेवांना हनुमंताकडे पाठवतो आणि मग हनुमंत ते
मायावी सीतेचं स्वरूप बनवतात, ती मायावी सीता बनवतात, ते शिवाकडे सुपूर्द करतात. शिव इंद्रजिताला देतो, इंद्रजित तिला घेऊन युद्धभूमीवर येतो आणि तिला मारण्याची गर्जना करतो. तेव्हा हनुमंतसुद्धा रडण्याचं नाटक करतात. हे अतिशय महत्त्वाचे शब्द आहेत, हनुमंतसुद्धा. कारण मायावी पण चाललं आहे ना, मग मायावी रडायचं. आपण तर संपूर्ण आपलं जीवनच मायेमध्ये चाललं आहे. आपण रडतो, पडतो, दुःख, संकट ही सगळी मायाच आहे. या मायेतच आपण जीवन जगतो. त्याचं नाटक श्री हनुमंत तिथं करून दाखवतात. ते फक्त नाटक करतात, आपण आपण ओरिजिनली मायेतच जगतोय. तर हे ह्यातनं बाहेर पडण्याची रहस्य आपल्याला हनुमंतासारखे महायोगीच सांगू शकतात. आणि मग तो तिथे आकाशवाणी होते की आता तुझा मृत्यू समय आला आहे, आता पुढे तो इंद्रजित मरणारच आहे. आणि मग हनुमंत त्याला त्याच्या संग युद्ध करायला लागतात आणि तो आता पळून जातो. आता आपण पुढल्या भागामध्ये साधकाच्या दृष्टीने पाहू. याच भागाचं साधकाच्या दृष्टीने कसं आहे आपण पुढल्या भागात पाहणार आहोत. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.